नमस्कार मित्रांनो, भाग 3. मागील घटना. कविता अमनला भेटल्यानंतर कविता त्याला आवी समजून हैराण झाली होती आणि लगेच तिने त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव टाकला होता. पण अमनने संध्याकाळ झाल्याने आपलं लग्न दुसऱ्या दिवशी मंदिरात करायचं ठरवलं होतं. त्यानंतर त्याच रात्री अविनाशचा झालेला मृत्यू कविताच्या स्वप्नात आला होता आणि कविता भानावर आली होती. दुसऱ्या दिवशी मंदिरात तिने अमनला त्याच्याबद्दल विचारपूस केली होती आणि त्यावेळी तिला समजलं होतं की अमन हा आवीचा हमशक्कल असलेला सावत्र भाऊ आहे ते. त्यानंतर अमनच्या विनंतीवरून कविता आवीबद्दल सारं काही त्याला सांगू लागली होती. त्याची सुरुवात कॉफी शॉपमधून झाली होती. कॉफी शॉपमध्ये कविता, नेहा आणि पूजाची चर्चा झाली होती. ती कविताला घ्यायच्या नवीन मोबाईलबद्दल आणि त्या तिघी लगेच तिथून मोबाईल शॉपीकडे चालल्या होत्या. आता पुढे. त्यानंतर लगेचच कविता, नेहा आणि पूजा एका मोबाईल शॉपीत गेल्या. त्या मोबाईल शॉपीचं नाव होतं SK मोबाईल शॉपी. शॉपीमध्ये मोबाईल घेणाऱ्या ग्राहकांची खूप गर्दी होती. काउंटरसमोर आवी आणि 5 कामगारांच्या समोर अनेक ग्राहक खरेदीसाठी उभे होते. सुंदर चेहऱ्याचा आवी या मोबाईल शॉपीत कामाला होता. आवीने आपल्यासमोर असलेल्या ग्राहकाने घेतलेल्या मोबाईलची बिलपावती केली आणि त्याने हातातील बिलपावती बाजूच्या काउंटरजवळ असलेल्या मालकाकडे दिली. आवीकडून मोबाईल घेतलेले ग्राहक बिल द्यायला काउंटरकडे गेले. आवी पुन्हा आपल्या ठिकाणी आला आणि आपल्यासमोरील काउंटरवर असलेले मोबाईल पुन्हा बॉक्समध्ये ठेवण्यात मग्न झाला. तेवढ्यात कविता, पूजा आणि नेहा बाहेरून आत आल्या. कविता, पूजा आणि नेहा शॉपीतील एका कामगाराकडे गेल्या. त्या कामगारासमोर गर्दी होती म्हणून त्या तिघींना त्याने आवीच्या काउंटरवर पाठवले. कविता, पूजा आणि नेहा तिघीही पुढे आवी असलेल्या काउंटरजवळ गेल्या. आवीने कपाटात मोबाईल लावून मागे वळून कविता, पूजा आणि नेहाकडे पाहिलं आणि आवी अचानक पटकन म्हणाला, हां बोला मॅडम, कोणतं मॉडेल हवं आहे तुम्हाला? आता कविता, पूजा, नेहा आणि आवी एकमेकांकडे बघून अचानक आश्चर्यचकित झाले. कविता, पूजा, नेहा आणि आवी एकमेकांकडे काही क्षण पाहतच राहिले. त्या चौघांच्याही डोळ्यासमोर मागील एक प्रसंग आला होता. एक दिवस आवी आपल्या स्कूटरवरून कामावरच चालला होता. त्याचवेळी त्याच रोडने आवीच्या समोरूनच दूरवरून कविता, नेहा आणि पूजा स्कूटीवरून कॉलेजला चालल्या होत्या. कविताच्या स्कूटीवर कविता स्कूटी चालवत होती व पूजा तिच्या मागे बसली होती. नेहा मात्र एकटीच आपल्या स्कूटीवरून होती. त्या तिघीही आपापल्या स्कूटीवरून एकत्र बोलत चालल्या होत्या. आवीची स्कूटर आणि त्या दोन्ही स्कूट्या थोड्या जवळ आल्या होत्या. तेवढ्याच समोरून एक अंध व्यक्ती रस्ता पास करण्याचा प्रयत्न करताना आवीला दिसला होता. म्हणून आवीने आपली स्कूटर तिथेच थांबवली होती. मात्र कविता आणि नेहाची स्कूटी त्यांच्या चर्चेच्या नादात एकदम त्या अंध व्यक्तीच्या जवळ आल्या होत्या. हे बघून आवी त्यांना मोठ्याने ओरडला होता. आवीचे ओरडणे ऐकून स्कूट्या चालवणाऱ्या कविता आणि नेहा अचानक सावध झाल्या होत्या, पण गोंधळल्या होत्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत त्यांची एक तरी स्कूटी त्या अंध व्यक्तीवर धडकणार हे लक्षात येताच आवी आपली स्कूटर सोडून त्या अंध व्यक्तीकडे धावत गेला होता. कविताची स्कूटी त्या अंध व्यक्तीवर धडकणार तेवढ्यात आवीने धावत त्या अंध व्यक्तीच्या जवळ जाऊन त्याला बाजूला केलं होतं आणि पुन्हा त्यांना तो मोठ्याने ओरडला होता. मगच त्यांच्या दोन्ही स्कूट्या थोड्या अंतरावर पुढे जाऊन थांबल्या होत्या. ही सगळी घटना काही सेकंदात घडली होती. आवीने प्रयत्न केला नसता तर कविताची स्कूटी त्या अंध व्यक्तीवर धडकणारच होती. तो अपघात आवीमुळे टळला होता. मग घाबरलेल्या कविता, नेहा व पूजा स्कूट्यांवरून उतरल्या होत्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत तिघीही आवीकडे आल्या होत्या. आवीनेही त्या अंध व्यक्तीला तो रोड पास करून दिला होता आणि तो थांबला होता. तेवढ्यात त्या तिघी थरथर कापत आवीच्या जवळ आल्या होत्या. कविता चाचपडत त्याला सॉरी म्हणाली होती. मग आवी सभ्यपणे त्यांना म्हणाला होता, मॅडम काय हे, गाडी नीट चालवत जा ना, रोडवर माणसे असतात आणि गप्पा गोष्टी गाडीवरून करण्यापेक्षा कुठेतरी थांबून बोला ना. आता या माणसावर तुमची गाडी धडकली असती तर किती मोठा अनर्थ घडला असता का नाही, आणि त्याचा त्रास तुम्हालाच झाला असता ना. लगेच कविता त्याच्या नजरेत नजर घालून म्हणाली होती, सॉरी, पुन्हा असं नाही घडणार आणि थँक्यू. त्यानंतर तो इट्स ओके म्हणाला होता आणि त्या तिघीही त्याला थँक्यू म्हणत तिथून पुन्हा आपल्या स्कूट्यांकडे गेल्या होत्या.
त्या तिघींनाही आवी आता मनापासून आवडला होता. हाच प्रसंग आवी, कविता, नेहा आणि पूजा ह्या चौघांच्याही नजरेसमोर त्या मोबाईल शॉपीत आला होता आणि आवी असलेल्या काउंटरसमोर ते चौघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहत उभे होते. कविता, नेहा, पूजा आणि अविनाश यांची ही दुसरी भेट होती. एक त्या रोडवर न घडलेल्या अपघातात आणि दुसरी ही मोबाईल शॉपीत. तो प्रसंग आठवून कविता, पूजा आणि नेहा अचानक एकदम आवीला थँक्यू म्हणाल्या. तिघीही एकदम एकाच वेळी थँक्यू म्हणाल्या याचं आश्चर्य आवीला वाटलं. पण तोही लगेच कविताकडे पाहून हसला आणि तो आपल्याकडे बघून हसतोय हे बघून कविताही लाजली. तिचं लाजणं बघून आवी सावध झाला आणि लगेच त्याने कविताला विचारलं, कोणता मोबाईल हवाय मॅडम? कविताही चाचपडत म्हणाली, सॅमसंग चालेल. आवी ओके म्हणाला आणि त्याने सॅमसंग कंपनीच्या अनेक मोबाईल पीसेस कपाटातून काढून त्या तिघींसमोर काउंटरवर ठेवले. कविता, पूजा आणि नेहा काउंटरवरील मोबाईल हातात घेऊन पाहू लागल्या. आवी कविताकडेच पाहत प्रत्येक मॉडेलची माहिती सांगत होता. कविता लाजत कधी आवीकडे पाहत होती तर कधी दुसरीकडे. नेहा आणि पूजा मात्र एकमेकींशी बोलून मोबाईलची चर्चा करत होत्या. काही क्षण तर आवी आणि कविता एकमेकांकडे पाहतच राहिले होते. नेहा आणि पूजा यांनी एक मोबाईल निवडला. नेहा हातातला मोबाईल पीस आवीला दाखवत अचानक म्हणाली, हा मोबाईल असू द्या. लगेच आवीने दचकून नेहाला विचारलं, ओके, पण हा मोबाईल कोणाला घ्यायचा आहे? लगेच नेहाने कविताकडे बोट करून सांगितलं, हिला. मग आवी म्हणाला, मग त्या मॅडमना बोलू द्या ना. तेवढ्यात लगेच कविता म्हणाली, नाही, मी माझ्या मैत्रिणींच्याच पसंतीचा मोबाईल घेणार आहे. आवी हळू आवाजात फुटफुटला, बापरे, मग पुढे अवघडच आहे. आवीने पेन आणि पावती बुक घेतले आणि त्यावर मोबाईलचे मॉडेल लिहिले. त्याने कविताकडे पाहत तिला विचारलं, मॅडम आपलं नाव? कविता म्हणाली, कविता श्रीकांत मोरे. आवी तिचं नाव बिल पावतीवर लिहत तिला म्हणाला, 9,500 रुपये मॅडम. कविताने आपल्या पर्समधून 9,500 रुपये काढून आवीकडे दिले. आवीने थँक्यू म्हणत कविताच्या हातातील ते पैसे घेतले. आवीने बिल पावतीवर कविताची सही घेतली. कविता बिल पावतीवर सही करत असताना आवी तिच्याकडे पाहतच राहिला. कविताची बिल पावतीवर सही करून संपताच आवीने मोबाईल कविताच्या हातात दिला. कविताने मोबाईल आपल्या पर्समध्ये ठेवला आणि कविता निघत आवीला प्रेमाने म्हणाली, ओके बाय. आवीही तिला प्रेमाने बाय म्हणाला. नेहा आणि पूजा यांनीही आवीला प्रेमाने बाय म्हटलं. आवीने नेहा आणि पूजालाही बाय केलं. कविता, पूजा आणि नेहा तिथून निघाले आणि त्या दरवाजाकडे चालू लागल्या. कविता दरवाजाकडे जाताना आवीकडे मागे वळून वळून पाहतच होती. आवी ही कविताकडे सतत पाहतच होता. नेहा आणि पूजा दरवाजातून बाहेर गेल्या तरी कविता आतच होती. कविताने दरवाजाजवळ जाऊन आवीकडे पाहिलं. ती त्याच्याकडे पाहत एकदाच खुदकन हसली आणि खुश होऊन दरवाजातून आनंदाने हसत बाहेर गेली. आवी हसऱ्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहत मनातल्या मनात आनंदाने कविता असे पुटपुटला. हा क्षण त्यांच्यासाठी केवळ एक खरेदीचा व्यवहार नव्हता तर एका नव्या नात्याची सुरुवात होती, जी त्यांना अनपेक्षितपणे एका स्वप्नवत जगात घेऊन जाणार होती. आवी आणि कविता यांच्यात एक अनोखा क्षण जुळला होता. कविता तिच्या मैत्रिणींसोबत निघून गेली होती, पण तिची आठवण आवीच्या मनात घर करून राहिली होती. सूर्य हळूहळू डोंगराळ जाऊन मावळला. कविताच्या बंगल्यात तिच्या बेडरूममध्ये कविता बेडवर झोपून छताकडे पाहत आवीच्या विचारात पडली होती. ती आनंदाने उशीला मिठी मारून कूस बदलत होती. तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होतं. जणू काही आवीच्या आठवणी तिला अजूनही आनंद देत होत्या. रात्र झाली होती. तिकडे आवीच्या रूममध्येही वेगळं काही नव्हतं. आवी खॉटवर डोळे उघडे ठेवून झोपला होता. त्याला झोप लागत नव्हती. आवी पांघरून बाजूला सारून बेडवरून उठून बसला. तो क्षणभर काहीतरी विचारात राहिला. त्याने मध्येच स्वतःशीच हसून स्मित केलं आणि हळूच मनात कविता असे पुटपुटला. त्याने मनातल्या मनात स्वतःलाच विचारलं, पुन्हा कुठे भेटेल का मला कविता? आवी चेहऱ्यावर हास्य घेऊन पुन्हा पांघरून ओढून बेडवर झोपला. त्या रात्री दोघांनाही झोप नव्हती. फक्त एकमेकांच्या आठवणी आणि भविष्यात भेटण्याची एक अस्पष्ट आशा होती. त्यांच्या मनात एक अनामिक ओढ निर्माण झाली होती, जी त्यांना कधीही कल्पना नसलेल्या एका विलक्षण प्रवासाकडे घेऊन जात होती. ही केवळ एक सुरुवात होती, एका अशा कथेची जिथे नशिबाचे धागेदोरे पुन्हा त्यांना एकत्र आणणार होते.
आता कविता आणि आवीची लव्ह स्टोरी फुलेल का? आता जशा कविताच्या मनात आवीबद्दलच्या प्रेमभावना जागृत झाल्या होत्या, तशाच नेहा आणि पूजाच्याही मनात अविनाशबद्दल प्रेमभावना होत्या. आता हा रोमॅन्टिक गुंता कसा सुटणार आहे? सुटणार की नाही? की आणखी काही रहस्यमय घटना घडणार आहे? बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.